हॅलो हाय नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. इथं आहे ना, मी तुम्हाला आमची पद्धत सांगणार आहे. तर व्हिडिओ हे करता पुढे जाऊया. सगळ्यात आधी ना मी सगळे ड्रायफ्रूट्स जे काढून ठेवले होते त्यांना एक एक करून भाजायला घेणार आहे. ह्या अशा पद्धतीने भाजून घ्यायचे पटपट आणि 5 मिनटं फक्त. हे थोडेसे गोल्डन झाले का काढून घ्यायचे. आणि आता काजू टाकले. काजू मस्तपैकी भाजून घ्यायचे. त्याला असं गोल्डन असा कलर येतो, तुम्हाला दिसेलच पुढं. आता हे बघा, त्याच्यावर असे बारीक बारीक स्पॉट्स असे पडलेत काजूला. तरी अजून थोड्या वेळ अजून भाजून घेणार. आणि त्याच्यानंतर आहे ना काढून घेऊन एक 8 पाव असे जी खसखस आहे ती घेतलेली होती, ती सुद्धा कलर चेंज होऊस्तोवर भाजून घ्यायचे. लाडू बनवू ना तेव्हा हे काढलं जास्त पसारा नाही आला पाहिजे. नाही येते पसारा पाहू मम्मी कर का बंद. नाही इथे बघा तिचा कलर सुद्धा चेंज झाला. माताने ते मी काढून घेते. त्याच्यानंतर आहे ना 50 ग्राम एवढी मी आळीव घेतली होती, तर ती सुद्धा भाजून घेणार आहे. तुम्हाला याची पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते. आणि त्याच्यानंतर ही चांगली भाजून घ्या, नाहीतर मग आहे ना ती अशी कडू लागते ना, तर लाडू कोणी खाणार नाही. आणि थंडीसाठी खूप पौष्टिक आहे. या अशा पद्धतीने चांगली भाजून घेऊन आणि त्याच्यानंतर आहे ना आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये डिंक. आणि इथं आहे ना मी डिंक 8 पाव इतकं डिंक घेतलं आहे, कारण की एवढं सफिशियंट आहे आमच्या प्रमाणे. आणि मस्त असे ते डबल होऊस्तोवर भाजून घ्यायचं आहे. त्याचं एक 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 हे पण व्हायला चालू होतं. हे बघा, हे अशा पद्धतीने डबल होतो तो. इथे बघा साबुदाण्यासारखं असं मस्त असं फुगलं आहे. आणि इथे ना सगळं भाजून घेतलेले सगळं. आणि थोडीशी कढई गरम होती म्हणून त्याच्यात अक्रोड टाकून घेतले. आणि इथे आहे ना मी जी अर्धा किलो मेथी आहे ना, तर ती टाकायची आहे त्या तुपामध्ये, कारण ती कडू होत राहते म्हणून. आणि याचा मेथी कशी भिजवायची हे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि त्याच्यानंतर आहे ना हे अर्धा अर्धा करून 2 टाईम भाजून घेणार आहेत. असे मस्त असे गोल्डन कलर बदलवतो. हे ना तर काढून घेते. हे बघा चांगलं एकदम भारी असं. आणि इथं आहे ना 2 किलो खारीक आणि 1.5 किलो खोबरं याचं जे मिक्स म्हणजे दळून आणलं होतं गिरणीतून. आमच्या इकडं देतात, तुमच्या इकडं देतात की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त असे भाजून घेतलं. आणि ते जे बारीक करायचं होतं ते मस्त असं बारीक करून घेतलं. थोडंसं जाडसरच ठेवलं, कारण थोडंसं काजू बदाम तोंडात आलेलं भारी वाटतात म्हणून. आणि त्याच्यानंतर आहे ना इथं पाक करायला घेतला होता 1 लिटर तेल आणि 2 किलो गूळ.
असा. आणि त्याच्यानंतर ही भुकटी आहे ना ती टाकायची होती. आणि गूळ हे तुम्ही बघा कसं दिसतंय. आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त असं सासूबाईंचं असं मिक्स करायचं काम चाललं होतं. चांगलं मिक्स करून घ्या, कारण दोन्ही कॅमेरा पण धरणं आणि ते पण करणं शक्य होत नाही, म्हणून तर आम्ही तिघी मिळून बनवत होतो. आणि ना हे बघा ते अंजीर टाकल्यामुळे त्याचा कलर थोडा ड्रायफ्रूट्सचा चेंज झाला. आणि त्याच्यानंतर नाही हे असं मिक्स केल्यावर असा कलर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर अंजीर वगैरे सगळं जे बारीक केलेलं होतं ते सगळं टाकून आणि मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर पण करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे ना गूळ पण वितळायला चालू झाला होता. या अशा पद्धतीने पूर्ण गूळ वितळून जातो त्याच्यात आपोआप. आणि मग तो आहे ना असं कपड्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते ना जमतच नव्हतं, कारण की कढई ना खूप मोठी होती आणि त्याच्यामुळं ते फक्त खाली ठेवून घेतली त्यांनी. आणि हे असे ना थोडे थोडे करून तरी 2 फडके घेतले तरी काही जमणार नाही. मग पातेल्याने शेवटी ते टाकलं. तर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये करत असाल तर मग मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की करीन. हे ना असं मिक्स करून घेतलं. आणि जे उरलेलं कढईमध्ये होतं तर ते सुद्धा टाकून घेतलं चांगलं असं मिक्स करून. आणि हे ना थोडं फक्त हाताला चटका सहन होईल इतकंच मगच हात घाला मध्ये, नाही तर खूप डेंजर असा चटका बसतो. आणि सासूबाईंनी ना मस्त असे त्या उलटण्यानेच मिक्स करून घेतलं पूर्ण. आणि मस्त असा लाडू सगळं झालंय आणि फक्त आता त्याला बांधायचं राहिलंय. मग आता ना अशा पद्धतीने खालीवर करून पूर्ण मिक्स करून म्हणजे कसं सगळं एकजीव होऊन जातं आणि सगळीकडं पसरून जातं. आणि आता हातात चटका सहन होईल असं ते झालं होतं. त्याच्यानंतर ना दोघी बसल्या होत्या. मला आहे ना गिऱ्हाईक पण द्यायचं होतं आणि व्हिडिओ पण काढायचा होता, म्हणून मी व्हिडिओ काढत होते आणि गिऱ्हाईक पण देत होते. आणि ते ना दोघी जणी लाडून बांधल्या अशा पद्धतीने. हे बघा हे ना कमीत कमी किती 5 किलोचे इतके लाडू झालेत. 5 किलोचे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.